निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, काही चुकले असेल तर आम्हा क्षमा असावी। आपण सध्या आहोत गिरगाव चौपाटी येथील विविंग पॉईंटवरती आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने मुंबईतील म्हणजे सर्वात जास्त गणेश उत्सव मंडळ असलेल्या मुंबईतील सर्व गणपती सध्या आपण गिरगाव चौपाटीवरील समुद्रामध्ये बघू शकतो। कशा पद्धतीने खेतवाडीचा राजा असेल, खेतवाडीचा गणराजा असेल, तसेच काळा चौकीचा महाराजा असेल किंवा परळचा राजा असेल, असे असंख्य गणपती या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये गिरगाव चौपाटी येथे बघू शकतो। कशा पद्धतीने हे सर्व भाविक देखील आपल्या गणरायाला त्याची आरती करत आहेत। शेवटचा निरोप देण्यासाठी या समुद्र किनारी जमले असून ही गर्दी देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। खरं तर पाहायला गेलं तर काल 10 वाजेपासूनच हे सर्व गणपती आपल्या मार्गस्थ झाले होते विसर्जनासाठी। जवळपास 20 ते 21 तासांचा काळ लोटल्यानंतर हे सर्व गणपती आता गिरगाव चौपाटी येथे दाखल झाले असून आता हळूहळू भरती जेव्हा येईल त्यावेळी ह्या सर्व गणपतींचं विसर्जन आपल्याला दिसून येईल। त्याच पद्धतीने या ठिकाणी गर्दी देखील त्याच ऊर्जेसह असं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। कशा पद्धतीने आपल्या लाडक्या गणरायाला हे सर्व निरोप देण्यासाठी, लाडक्या गणरायाची आरती करण्यासाठी हे सर्व जमलेले आहेत। तसेच काही वेळातच म्हणजे अवघ्या 2 ते 4 तासांमध्ये आपला सर्वांचाच लाडका लालबागचा राजा देखील या ठिकाणी मार्गस्थ होणार असून गिरगाव चौपाटीवर त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अजय मोहितेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।